नमस्कार मंडळी, योगिता होम फूड्समध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण हॉटेलसारखा चिकन कोरमा करणार आहोत आणि तुम्ही बघू शकता हा चिकन कोरमा किती मस्त असा तयार झालेला आहे. तर चिकन कोरमा आपण काजू बदामचा वापर न करता करणार आहे आणि चिकन कोरमा करण्यासाठी त्यासाठी लागणारे साहित्य बघूया. इथं घेतलेलं आहे 1 किलो चिकन घेतलेलं आहे. स्वच्छ छान असं धुवून घेतलेलं आहे. घट्ट छान अशी दही घ्यायची, आंबट घ्यायची नाही, ताजीच दही घ्यायची. 2 मोठे उभे टोमॅटो चिरून घेतलेले आहेत आणि 4 ते 5 हिरव्या मिरच्या अशा पद्धतीने कट केलेलं आहे. तर चिकन कोरमा तयार करण्यासाठी आपल्याला कांदा लागणार आहे. कांदा अशा पद्धतीने उभा चिरून घेतलेला आहे. वजनी प्रमाणात पाव किलो कांदा आहे आणि मोठे 4 आकाराचे मी कांदे घेतलेले आहेत. त्याचसोबत बघा 3 लसणाचे गड्डे सोलून घेतलेले आहेत आणि एक मोठा आल्याचा तुकडा. आता आपल्याला हा उभा चिरलेला कांदा तेलामध्ये छान असा सोनेरी रंग येईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे. कांदा फ्राय करेपर्यंत आपल्याला आलं लसूणचं पेस्ट करायची आहे आणि इथे बघा आलं लसूणचं पेस्ट आपण करून घेतलेली आहे. त्याचसोबत बघा इथं तीळ घेतलेले आहे. तिळाचं पण वाटण आपल्याला तयार करायचं आहे. तर आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी ओतायचं आहे आणि हे तीळ छान असं बारीक वाटून घेऊया. आणि इथं बघा तीळ छान असं पेस्ट करून घेतलेले आहे. याचं छान असं वाटण तयार केलेलं आहे. तर इथे बघा आपला कांदा छान असा गोल्डन सोनेरी रंगावरती आपण गुलाबी रंगावरती फ्राय करून घेतलेला आहे आणि काढून घेऊया. तर आता ज्या कढईमध्ये मी कांदा फ्राय केला होता त्या कढईतलं थोडंसं तेल काढलेलं आहे आणि फोडणी देण्यासाठी आपल्याला जेवढं तेल लागणार आहे तेवढं तेल मी ठेवलेलं आहे. तर बघा सुरुवातीला एक चक्री फूल घातलेलं आहे तेलामध्ये, 5 ते 6 मिरी, 5 ते 6 लवंग आणि एक दालचिनीचा तुकडा घातले. खडा मसाला छान फ्राय झाले की जे आपण धुवून घेतलेलं चिकन होतं ते आपल्याला फोडणीमध्ये घालायचं आहे आणि एक 4 ते 5 मिनिट आपल्या चिकनचा कलर बदलेपर्यंत आपल्याला हे चिकन छान असं फिरवून घ्यायचं आहे. चिकन कोरमा करताना सुरुवातीला अशा पद्धतीने चिकन तेलामध्ये टाकायचं आणि छान असं एक 4 ते 5 मिनिट कलर बदलेपर्यंत आपल्याला हे चिकन शिजवून घ्यायचं आहे, फ्राय करून घ्यायचं आहे. तर इथे बघा एक 4 ते 5 मिनिट झालेले आहेत आणि चिकनचा रंग बघा तुम्ही छान असं बदललेला आहे. तेलामध्ये चिकन छान असं फ्राय करून घेतलंय. तर आता मसाले घालूया. तर एक मोठा चमचाभर मी इथे घातलेला आहे धने पावडर घातलेली आहे बघा. त्याचबरोबर 1 चमचाभर काश्मीरी लाल तिखट घातलेला आहे, पाव चमचा हळद घातलेला आहे आणि अर्धा चमचा गरम मसाला. आता टाकायचा याच्यामध्ये चिरून घेतलेले टोमॅटो आणि हिरव्या मिरच्या आणि दही. दही घट्ट घ्यायचं आणि ताजं दही घ्यायचं, आंबट घ्यायचं नाही. आणि आता घालायचं याच्यामध्ये आलं लसूणची पेस्ट जे आपण वाटण तयार केलं होतं. तर आता इथे सगळे मसाले आपण घातलेले आहेत. तर आता हे सगळं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि हा मसाला छान असं चिकनला लावून घ्यायचा आहे. एक 2 ते 4 मिनिट हा मसाला छान असं चिकनला लावून घेऊया. आणि इथे बघा मस्त असं आपलं चिकनला लावून होत आलेलं आहे. तर याच्यामध्ये टाकायचं आहे आता आपल्याला काळं तिखट टाकायचं आहे. तर मगाशी मी इथं काळं तिखट घातलेलं नव्हतं मसाल्यामध्ये, फक्त लाल काश्मीरी तिखट घातलं होतं. मसाला सगळा फिरवून झालं की याच्यामध्ये काळं तिखट एक 2 चमचे घातलेलं आहे. तिखट मिठाचा वापर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करा. आणि जे आपण तिळाची पेस्ट तयार केली होती, वाटण तयार केलं होतं, ते सगळं तिळाचं पेस्ट आपल्याला या फोडणीमध्ये मसाल्यामध्ये टाकायचं आहे. तर काळं तिखट आणि मीठ आणि हे तिळाची पेस्ट आपण ह्या चिकनमध्ये घातलेलं आहे. तर परत एकदा आपल्याला छान असं हे तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. चिकनला सगळं लावून घ्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता एक 3 ते 4 मिनिट झालेले आहेत. हा सर्व मसाला आपण चिकनला लावून घेतले. जे आता कांदा फ्राय केलं होतं त्यातला निम्मा कांदा बघा असं चिकनवरती मी टाकलेलं आहे आणि निम्मा कांदा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून याचं वाटण तयार करणार आहे. आणि बघा याचं कांद्याचं छान असं पेस्ट तयार केलेली आहे आणि चिकनमध्ये ओतलेलं आहे. तिळाच्या जागी तुम्ही इथं काजू बदामचा वापर करू शकता. तर मी इथं काजू बदाम घातलेलं नाही, त्यासाठी मी इथं तीळ वाटून घातलेलं आहे कोरमा बनवण्यासाठी. आणि बघा कांद्याची पेस्ट पण केलेली आहे, ते सगळं चिकनमध्ये घातलं आहे. आता सगळा मसाला आपल्याला एकत्र करून छान असं फिरवून घ्यायचा आहे. तर आता चिकनला सर्व मसाला लावून घेतलेला आहे आणि फिरवून घेतलेला आहे. तर आता यावरती बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे आपल्याला.
तर इथे बघा भरपूर अशी बारीक चिरलेली मी कोथिंबीर घेतलेली आहे आणि चिकनवरती टाकलेली आहे. हे कोथिंबीर सगळे आपल्याला चिकनला लावून घ्यायचं आहे, म्हणजे चिकनमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून घेतल्यानंतर एक 20 ते 25 मिनिट आपल्याला हे चिकन कोरमा बारीक गॅसवरती झाकण लावून ठेवायचं आहे. तर याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही. पाणी न घालता आपल्याला चिकन कोरमा तयार करायचा आहे. आपण याच्यामध्ये दही पण घातलेलं आहे आणि तीळ वाटताना थोडंसं पाणी वापरलेलं आहे. तर आता याला झाकण लावून घेऊया. तर इथे बघा एक 20 ते 25 मिनिट झालेले आहेत. बारीक गॅसवरती आपण हे चिकन कोरमा छान असं शिजवून घेतलेलं आहे. झाकण काढलेलं आहे, तुम्ही बघू शकता, आणि मस्त असं चिकन कोरम्याला वरती तर्री आलेली आहे. आणि हा चिकन कोरमा छान असं फिरवून घेऊया. आणि इथे बघू शकता फिरवल्यानंतर किती मस्त असा आपला इथं चिकन कोरमा तयार झालेला आहे. आणि याचं टेक्स्चर पण बघा तुम्ही, याची ग्रेव्ही पण किती मस्त झालेली आहे. पाणी न घालता आपण हा चिकन कोरमा तयार केलेला आहे. मस्त छान अशी उकळी आलेली आहे. सर्व फिरवून घेतलेलं आहे. तर आता आपण चिकन आपलं शिजले का नाही ते बघूया. तर इथे बघा एक काटे चमचा घेतलेला आहे आणि चिकनचे छान असे 2 भाग झालेले आहेत. लगेच तुटते आपलं चिकन. अशा पद्धतीने 20 ते 25 मिनिट आपण हे चिकन छान असं बारीक गॅसवरती शिजवून घेतलेलं आहे झाकण लावून. तर परत एकदा हे फिरवून घेऊया आणि गॅस बंद करूया. आणि इथे तुम्ही बघू शकता अगदी चिकन कोरमा आपला इथं हॉटेलसारखा तयार झालेला आहे, काजू बदामचा वापर न करता. आणि एकदम चमचमीत रसरशीत हा चिकन कोरमा तयार झालेला आहे. गॅस बंद करूया आणि काढून घेऊया. ताट घेतलेलं आहे बघा. तर इथे बघा सगळं चिकन कोरमा आपण ताटामध्ये काढून घेत आहोत. आणि तुम्ही बघू शकता किती मस्त याचं टेक्स्चर आलेलं आहे. दिसायला पण खूप मस्त दिसतंय आणि जसं हॉटेलमध्ये मिळतं तसंच तयार झालेलं आहे. तर आजची चिकन कोरम्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. साध्या आणि सोप्या पद्धतीने बनवलेला आहे, बनवून बघा. धन्यवाद.